ते कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं शेतकऱ्यांबाबतचं हे पहिलंच वादग्रस्त वक्तव्य नाहीये, तर या आधी सुद्धा कृषी मंत्री कोकाटेंनी शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त विधान केलेलं होतं. पाहूया. भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही हो, आणि आम्ही 1 रुपया विमा देतो गव्हर्नमेंट, त्याचा गैरफायदा लोकांनी घेण्याचा प्रयत्न केला आणि अशा प्रकारचे गैरप्रकार की बाकीच्या राज्याच्या लोकांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले. त्यामुळे अर्ज खूप साचले, खूप फोपावले आणि त्यातून असं वाटतं की आता हे पीक विमा योजना खूपच चांगली आहे की काय. पण प्रत्यक्षात चौकशी केल्यावरती आम्हाला कळलं की आम्ही 4 लाख अर्ज हे नामंजूर केलेले आहेत. अशा प्रकारे कोकाटेंनी हे विधान केलेलं होतं. शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्यांबरोबर केलेली होती. त्यामुळे पुन्हा एकदा आणखी एक वादग्रस्त विधान त्यांनी केलेलं आहे आणि आपल्या अडचणी त्या वाढवत आहेत. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या विधानानंतर आता तीव्र अशा प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत. अनेक शेतकरी नेत्यांबरोबर आपण चर्चा केली आणि त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. तर संजय राऊतांनी सुद्धा यावर प्रतिक्रिया दिली आहे. पाहूया. हे माणिकराव कोकाटे म्हणजे मला वाटतं कृषी क्षेत्रातले कुणाल कामरा झालेले आहे. खरं म्हणजे माणिकराव कोकाटे हे राजकारणामध्ये अनेक वर्ष त्यांनी अशा प्रकारची विधानं करू नये. शेतकऱ्यांना दुखावणारी का करतायत ते अशी विधानं? अजित पवारांनी, प्रफुल्ल पटेल, माणिकराव कोकाटे अशा लोकांना जर लगाम नाही घातला तर त्यांचं काही खरं नाही.